सुरुवातीलाच महत्त्वाची पावसासंदर्भातली बातमी। मुंबईसह उपनगरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। वांद्रे दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, तर ईस्टर्न फ्रीवेवरती वाहतुकीवरती चांगलाच परिणाम झालाय। याचाच परिणाम एकीकडे आपल्याला रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा होताना दिसतोय आणि रस्ते मार्गावरती सुद्धा पावसाचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। वांद्रे तसंच दादर कुर्ला या भागामध्ये धुवाधार पाऊस होतोय। अधिक माहिती घेऊयात, ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋतिक, काय सध्याचे पावसाचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की पावसाचा जोर जो आहे तो टप्प्याटप्प्यानं कमी अधिक प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळतोय। सध्या मी ईस्टर्न फ्रीवरती आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की पावसाचा जोर जो आहे तो आता वाढल्याचं पाहायला मिळतोय। खरं तर आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि याचाच परिणाम काहीसा वाहतुकीवरती देखील होतोय आणि धीम्या गतीनं वाहतूक जी आहे ती सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईचा दादर परिसर असेल, इकडे घाटकोपर चेंबूर परिसर असेल, पलीकडं वेस्टर्नचा परिसर असेल, जोरदार पाऊस जो आहे तो आता दुपारपासून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासूनच पाऊस जो आहे तो बरसत होता कमी अधिक प्रमाणामध्ये, मात्र आता दुपारपासून खरं तर जास्त जोर जो आहे तो पावसानं घेतल्याचं पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे आता 5 वाजता भरती देखील आहे। पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर याचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या जनजीवनावरती होईल, कारण की मुंबईतलं जे पाणी जे आहे ते सखल भागांमध्ये साचायला सुरुवात होईल। आपण बघतोय की दृश्यांमध्ये पाऊस हा किती जोरदार सुरू आहे। पलीकडची जी लेन आहे ती धीम्या गतीनं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। जवळपास आपण बघितलं तर पावसामुळं मुंबईतले जे 7ही धरण आहे तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ते जवळपास 70% भरलेलं आहे। तसेच गेल्या 24 तासांमध्ये या धरणांमध्ये 8% जे पाणी आहे ते वाढल्याचं नोंद जी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे। तसेच मुंबईमध्ये ठिकठिकाणी अनेक मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे। तसेच वारे देखील 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं हे वारे देखील वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।